नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। मीरा रोड आणि भाईंदर स्थानकादरम्यान एका दुर्दैवी अपघातात महाराष्ट्र सुरक्षा दलातील म्हणजेच MSF जवानाचा मृत्यू झालाय। मृत जवानाचे नाव गणेश जगदाळे असून ते दहिसर सिटी पोलीस ठाण्यात कार्यरत होते। प्रवासादरम्यान लोकलमधील अत्याधिक गर्दीमुळे ते चालत्या गाडीतून खाली पडले। त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत तपास सुरू केलाय। हा अपघात पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या गर्दी आणि सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतोय। हा प्रकार रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे, असा प्रवाशांचा सूर आहे। बिग बॉस 19 वादग्रस्त ड्रामाने भरलेला आणि नेहमीच चर्चेत असलेला रियालिटी शो पुन्हा एकदा चर्चेत आहे। या आठवड्यात घरातल्या काही स्पर्धकांनी मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळालंय आणि आता वेळ आली आहे सलमान खानच्या वीकेंडच्या वाराची। सूत्रांनुसार सलमान खान 6 स्पर्धकांवर फटका मारणार आहेत, ज्यात प्रमुख नाव आहेत नेहा चुडासमा, अश्नूर कौर, अभिषेक बजाज, अमाल मलिक आणि प्रणीत मोरे। सलमान यांना या स्पर्धकांची घरातील वागणूक, वादग्रस्त भाषा आणि अनुशासन भंगावरून रोष आल्याचं कळतंय। सलमान खान नेहमी शो मध्ये न्याय आणि मार्गदर्शनाचा चेहरा राहिलाय। त्यांचा हा वीकेंडचा वार प्रेक्षकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरतो। आता हे पाहावं लागेल की या फटक्यानंतर हे स्पर्धक वळणावर येतात की पुन्हा नवीन वाद उभे करतात। बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे। उत्तर प्रदेशातील एका नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमात त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात एक महिला कार्यक्रमादरम्यान सतत त्यांच्या मागे मागे फिरताना दिसते। मात्र या संपूर्ण वेळेत हेमा मालिनी तिच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय आणि नेमकी हीच गोष्ट ट्रोलर्सला खटकली आहे। अनेक युजर्सनी हेमा मालिनीवर टीकास्त्र सोडलं असून एका युजरने तर लिहिलंय, हेमा मालिनी एक घमंडी महिला, तर दुसऱ्याने म्हटलंय फक्त रेखा सर्वांना प्रेम देऊन वागते, काही हिरोईन खूप घमंडी असतात। काहींनी तर हेमांचं वागणं थेट जयाबाईंशी म्हणजेच जया बच्चनशी तुलना करत टीका केली आहे। आता हे पाहणं रंजक ठरेल की ड्रीम गर्ल या ट्रोलिंगला काय उत्तर देतात। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मागील आठवड्यापासून तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय। या उकाड्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावं लागतंय। विजेची आणि पाण्याची मागणी वाढल्यानं पुरवठ्यावर दबाव वाढला असून अनेक भागात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे। आरोग्य विभागानं नागरिकांना थेट सूर्यप्रकाश टाळण्याचा आणि पुरेसा पाणी पिण्याचा सल्ला दिलाय। तसेच हवामान विभागानं पुढील काही दिवसही उकाडा सुरू राहण्याचा इशारा दिलाय। लोकांनी आपली काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय। नागपूर येथील जरीपटका थाना क्षेत्रातील आदर्श कॉलनीमध्ये मोठी चोरी झाली आहे। अज्ञात चोरांनी रोहिणी यादव यांच्या घरात चोरी केली असून सोना चांदीच्या दागिन्यांसह मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लंपास केली आहे। अंदाजे 150 ग्राम सोनं, 1.5 किलोपेक्षा चांदी आणि 8,60,000 रुपये रोख चोरीला गेल्याचं समोर आलंय। एकूण चोरीची किंमत सुमारे 18,76,200 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे। गृहप्रवेश समारंभासाठी घराबाहेर गेलेली रोहिणी यादव परत आल्यावर घरातील ही चोरी लक्षात आली। जरीपटका पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू केला असून चोरांच्या शोधासाठी काम सुरू आहे, पुढील तपास सुरू आहे। तर आजच्या मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समयसोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। पुन्हा भेटूया लवकरच, तोपर्यंत नमस्कार।